नमस्कार मित्रांनो, कर्ण फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या चॅनलला आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण भोर येथील मैदानात आलेलो आहोत आणि जशी मागच्या बुकुमच्या मैदानात आपण प्रेक्षकांची खास मुलाखत घेतली होती, तशीच ह्या मैदानात सुद्धा आज आपण चक्क यांचं वय आपले बाबा किती 65 म्हणजे 65 ते 70 म्हणजे त्या नादाला वय लागत नाही असं म्हणलं तरी दुमत नाही. आणि आज आपण स्पेशल मुलाखत आणि हे क्षेत्र आधी कसं होतं आणि आता कसं आणि बैलगाडी क्षेत्राला वळण कुठलं भेटलं हे आज आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम बाबा आपलं नाव काय? संजय कदम, खेड सातारा. आपलं वय काय? 7. आपल्याला हा नाद कधीपासून? पहिल्यापासून बारीक म्हणजे कधी? 5वी 6वी? 5वी 6वी. तुमचं शिक्षण किती झालं? 9वी पास. त्याच्या पुढे काय तुम्हाला शिक्षण करता आलं नाही? तिथनं पुढचा प्रवास कसा? पहिलेच पळावं. म्हणजे आधीपासून बैलाच ना. आपली बैल किती माश दावणीला बैल किती? आतापर्यंत 10 बैल झाले. आठवणीतला बैल कोणता? मावऱ्या म्हणून. त्या बैलाचा काय इतिहास? पब्लिकची ठाम आमची बैल काय 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 कधी आतनं पळत येत नाही. बर, जाईल त्या अड्ड्याला आम्ही कडे नसतो. म्हणजे खड तुमच्या नशिबाला तरी बैलानं बोलायला केलं. आता जवळचं मैदान मारलं असं कोणतं आहे का तुमच्या बैलाने? कापडगाव. किती दिवस झाले त्याला? 7-8 महिने झाले. 7-8 महिने झाले. बरं, आता तुमचा व्यवसाय काय? तुम्ही आज एवढे बघू शकताय ऊन आज एवढं किती पडलंय तरी आज आपण या डोंगरावरती हुडकत यांना शोधत आलो तरी हे लांब राहून आणि सुरक्षित राहून एकदम व्यवस्थित असा खेळ बघत आहेत. आणि आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी सर्वांनी अशीच घेतली पाहिजे यांच्याकडून घेण्याचा आदर्श आहे. तर तुम्ही आता तरुण पिढीला काय संदेश द्याल? आधीचं क्षेत्र कसं होतं आणि आता याला वळण काय? ती चांगलं आहे. लांबनच बघल ती चांगलं आहे. बरोबर, पण हे जे नाद चाललाय ह्याने आजकालच्या मुलांना पुरी भेटत नाहीत, ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाद भेटतच नाही, त्याचा नाद बेकारच आहे. म्हणजे नाद चांगला आहे का वाईट आहे? वाईट वाईट आहे. मग आपण नाद कसा करताय? आता का आम्ही म्हातारा झाली यायला त्यामुळे. मग तीच म्हणलं नादाला वय लागत नाही, मग ते तर आल्लड पोरग आहे. तुम्ही जर असं म्हणलं तर पुढची पिढी आपली कशी होणार? शिक्षण होत नाहीत ना पोरांची त्यामुळे. आता तुम्ही म्हणताय तुमचं शिक्षण 9वीच आहे, बरोबर आहे. मग तुमचं पुढच्या पिढीचं कसं होणार? तुम्ही नाद लावणार का नाही? हा नाही, माझी दोन्ही पोरं इंजिनियर. बरं, म्हणजे हे बैलगाडीचा आपला काही संबंधच नाही. मुलांचा आपलं पूर्ण संपूर्ण गेलं शरीर आपलं पूर्ण बैलगाडीसाठी आपण अर्पण केलं ठरलं, पण आपण आपल्या मुलांना व्यवस्थित मार्गाला लावू. धन्यवाद बाबा. पोलीस नोट. बाबा आपलं नाव काय? अरुण कदम, खेड. म्हणजे आपण भाऊ सख्खे भाऊ आपण सख्खे भाऊ आज आपण बघू शकताय. सख्खे भाऊ फक्त आपल्याला इथे बघू शकतात, म्हणजे कर्ण अर्जुन नंतर डायरेक्ट इथे जोडी भेटलेली आहे. सख्खे भाऊ आपण वाटत नाही. बरं, आपलं नाव काय? अरुण कदम. आपलं वय काय? 65. आणि तुमचं वय काय? म्हणजे 5 वर्षाचा गॅप आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मला सांगा तुमचं शिक्षण किती झालं? मग माझं 7वी. तुमचं 7वी झालं शिक्षण. बरं, मग घरची परिस्थिती कशी होती तुमची? घरची काय वडील वाढले ते लहानपणी 62 तिथपासून शेतीच करते मी. तुमची जन्मतारीख किती? माझी जन्मतारीख आहे 61. 1961. हा नाद कधीपासून तुम्हाला? मला पहिल्यापासून आता शेतीच मी पहिलेच सांभाळते 14 वर्षापासून. म्हणलं लहानपणी. शेती किती आपल्याला? 5 एकर. 5 एकर. काय लावलंय शेतीत? ऊस, हळद, ज्वारी. म्हणजे उत्पन्न आपल्याला जेमतेम निघतंय. मग आपल्याला मुलं किती? एक मुलगा, एक मुलगी. ह्या बैलगाडी क्षेत्राबद्दल तुम्ही काय सांगाल? हे क्षेत्र कसं आहे? म्हणजे एखाद्याला वर नेतंय का त्याचं घर बुडवतंय किंवा एखाद्याचं नाव आजरामर करते? पहिल्या आणि आत्ताच्या जमीन असण्याचा फरक आहे. पहिलं क्षेत्र इतकं नव्हतं चाललं, आता इथं 2 नंबर जास्त चालले. 2 नंबर म्हणजे ही खऱ्याच दुनिया राहिली नाही. थोडक्यात गरीबाचा खेळ नाही राहिला. गरीबाचा ना फक्त खेळ आहे ते म्हणजे पायऱ्याचा 2 नंबर वाले सगळं पैसेवालेच काम. पैसेवाले गोरगरीबाचं काम नाही. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट पार्ट मध्ये लवकर. धन्यवाद.